उन्हाचे चटके बसतायत हाताला. कार इकडे तिकडे झाला ना डायरेक्ट काम फिट मग. आणि आपला जो रायगडचा प्लॅन होता तो आपला झाला नाही. फुल ऑफरोडिंग खडी बिडी आहे ना. सोलमकोंडला आलो याचा अर्थ एकच आहे, या खडीच्या रोडने खरं तर कंटाळा आलाय. काम फिट तर फिट. केयू ये आशिष. तर 4:30 वाजले आणि आपण पोहोचलेलो आहे आणि इथे हे कपल आहे ॲज युजल. शांत बसू दे. आणि आपला जो पसारा होता ना हा आपण असा ठेवला. अरे बायको कचरा काढते. The next day. तर गुड आफ्टरनून मित्रांनो, वाजले 2. आपण मस्त की जेवलेलो आहे आणि रात्री आपल्याला लेट झालं त्यामुळे सकाळी उशिरा उठलो आपण. आणि आपला जो रायगडचा प्लॅन होता तो आपला झाला नाही, पण ठीक आहे. आज आपण चाललोय शिवतरकळीला आणि त्यानंतर दुसरीकडे कुठे जाणार आहे ते तुम्हाला सांगतो बाईकवर. तर चला मग भेटूया बाईकवर. चला, आजचा डेस्टिनेशन साठी शिवतरगळ्यासाठी आपण निघालेलो आहे. फायनली 2:30 वाजले निघेपर्यंत. उन्हाचे चटके बसतायत हाताला. काल आपण इथून आतमध्ये आलेलो आणि इथून लेफ्ट गेलो तर आपण परत महाड पोलाद साईडला, आणि आपल्याला इथून राईड घ्यायचा आहे. गाड्या बघूया. चला, टुवर्ड्स भोर. आपल्याला सरळ 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 पारसगाव पर्यंत जायचंय आणि नंतर मग तिकडे आय गेस बोर्ड वगैरे आहे शिवतरगडसाठी जायला. आणि गाड्या आहेत तशा इथे, पण रात्रीचं थोडं सामसूम आहे त्यामुळे थोडं भीती आहे. म्हणून हा डिसिजन एक चांगला घेतला की आपलं जे पहिलं डेस्टिनेशन जे करतोय ना ते शिवतरगडच करतोय. कारण अजून पण 12 किलोमीटर आहे, म्हणजे ऑब्व्हियसली कुठेतरी टाइम लागणार आपल्याला. आणि रस्ता माहित नसल्यामुळे संध्याकाळ होईपर्यंत तिकडे जाणं तर ते मला चुकीचं वाटलं, त्यामुळे आपण पहिलं तिकडे चाललो. आता शिवतरगड 1 किलोमीटर. आवाज येतोय. 1 किलोमीटर. चला, तरी अजून आता 1 किलोमीटर शेवटचे. मग फायनली आपण पोहोचू शिवतरगडला. महाडच्या सह्याद्री पर्वतांमध्ये लपलेलं एक शांत आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणजे शिवतरगड. दुपारची राईड करत करत आम्ही पोहोचलो या पवित्र ठिकाणी. आजूबाजूला हिरवीगार झाडी, थंड हवा आणि एक वेगळी शांतता जाणवत होती. घळीपर्यंत पोहोचण्यासाठी या पायऱ्या चढाव्या लागतात आणि प्रत्येक पायरी सोबत असं वाटत होतं की आपण हळूहळू इतिहासाच्या अधिक जवळ जातोय. पायऱ्या चढून वर आल्यावर आपण प्रवेश करतो मुख्य इमारतीमध्ये. आत थोडं पुढे गेल्यावर समोर एक वेगळी शांत जागा दिसते आणि तिथून पुढे सुरू होतो गुहेकडे जाणारा मार्ग. या जागेच्या बाजूलाच ही घळ आहे. आम्ही आता उन्हाळ्यात आलो असल्यामुळे इथे पाणी नव्हतं. पावसाळ्यात इथला संपूर्ण परिसर पाण्यासारखा असतो. या छोट्याशा वाटेने पुढे जाताना प्रत्येक पावलासोबत शांतता अजून गहिरी होत होती. आणि शेवटी आम्ही प्रवेश केला या प्राचीन गुहेत. आत गेल्यावर समोर दिसतात समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांच्या मूर्ती. तसेच इथे दासबोधची प्रतिकृतीही ठेवली आहे. गुहेमध्ये फिरताना एक वेगळी स्थिरता जाणवत होती. ना कसला आवाज, ना कसली घाई, फक्त आणि फक्त शांतता आणि इतिहासाची एक खोल जाणीव. असं म्हटलं जातं की याच ठिकाणी समर्थ रामदास स्वामी तपश्चर्या करत आणि इथेच दासबोध या महान ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. परत येताना आजूबाजूला काही माकडंही दिसत होती आणि ती सुद्धा या सह्याद्रीच्या वातावरणाचा एक भाग वाटत होती. या मुख्य इमारतीमध्ये एक खास दालन देखील पाहायला मिळतं, जिथे समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवन प्रवासाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांच्या कार्याचा इतिहास, त्यांची विचारसरणी आणि त्यांनी केलेले आध्यात्मिक कार्य हे सगळं इथे शांतपणे मांडलेलं दिसतं. तसंच इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील संबंधांबद्दलचेही काही ऐतिहासिक उल्लेखही पाहायला मिळतात.
ही जागा फक्त माहिती देत नाही तर त्या काळाची एक वेगळीच अनुभूती करून देते. आजच्या धावपळीच्या जगात अशी ठिकाणं आपल्याला काही क्षण थांबायला शिकवतात. इतिहास, अध्यात्म आणि सह्याद्रीची शांतता हे सगळं एकत्र अनुभवायचं असेल तर शिवतरगडला नक्की भेट द्या. यस, चला 4:30 वाजलेत आणि आपलं ते दुसरं डेस्टिनेशन आहे त्या वाळणकोंड, जे आहे बिरवड धैवडच्या थोडं पुढे आहे. ते माझ्या गावच्या इथे आहे, तर आपण आता तिथे चाललोय. हा, गावाला आता कुठून जातो आपण? आता बिरवडला ज्या आलो त्याच रोडला जायचंय. जायचंय. परत हा, आपण बिरवडला जायचंय. बिरवडला इथून रस्ता नाही असं. नाही नाही नाही. इथे चालेल. चालेल, चल लेट्स गो. चलो. आजचं जे होतं ते झालेलं आहे. कुंभे शिवतरगड. आता इथून 15 किलोमीटर, महाड 30 किलोमीटर. या खडीच्या रोडने खरं तर कंटाळा आणलाय. मध्ये मध्ये जी खडी आहे ना. केयू ये आशिष, ड्रेस भाई, ड्रेस सांभाळ टायरला. थँक्यू. फुल ऑफरोडिंग खडी बिडी आहे ना. थोडं जरी गाडी टायर इकडे तिकडे झाला ना, डायरेक्ट काम फिट. मग काम फिट तर फिट. हे काय आलं रे? हा, काय आलं नाही मग? झाडं वव्याची झाडं वाटतात ना. हा, ओव्याचं पान गोल असतं, हा, छोटी पानं असतात, मोठी नसतात मोठी पानं. नसतात. म्हणजे ओव्याची नाही. नाही. चला. चला हा? लगेच आलो आता. जाताना असं वाटत कुठे चाललोय. चालेल ना आता. महाड, सुळा, शिवतर, तळीये आणि इथून आपण भोर मार्ग आहे. आपण जर लेफ्टला गेलो तर भोर आहे. ही लोक आले, ही लोक पुढे गेलेले आणि आपण आता चाललोय ढालकाठीवरून धैवडच्या साईडला. बिरवाडची वरची बाजारपेठ. हे सरळ सरळ हा समोर जो रोड दिसतोय ना, पलीकडे नदीच्या, आपण त्या साईडनेच आलेलो आता. आणि तिथून हे मंदिर मगाशी दिसत होतं आणि आपण त्या साईडला गेलेलो आणि आपण आता नदीच्या या साईडला आहे. हा, सोलमकोंडला आलो आपण आता. सोलमकोंडला आलो याचा अर्थ एकच आहे की आपण धैवडच्या जवळ आलेलो आहे आता. आणि ॲक्च्युअल धैवड आहे. आणि इथून जर आपण राईट मारला तर शेवटे, पण आपल्याला जायचं आहे सरळ. फायनली मगापासून आता येईल म्हणता म्हणता शेवटी आलो वाळणकोंडला. महाड तालुक्यातील धैवडच्या पुढे निसर्गाच्या मध्ये वसलेलं एक वेगळंच ठिकाण वाळणकोंड. या छोट्याशा पुलावरून चालताना समोर दिसतो हा खोल डोह. डोहाच्या बाजूलाच आहे हे देवस्थान आणि या ठिकाणाबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. असं म्हटलं जातं की या डोहात देवाचे मासे आहेत. आजूबाजूचा परिसर आणि इथलं वातावरण सुरुवातीपासूनच लक्ष वेधून घेतं. समोरच्या डोंगरावर दिसणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा चेहरा या परिसराला अजूनच खास बनवतो. हे देवस्थान महाड परिसरात खूप प्रसिद्ध मानलं जातं. इथल्या वरदायिनी मातेच्या दर्शनासाठी दूर दूरवरून भाविक येत असतात. लोक इथे तांदूळ किंवा खोबऱ्याचे तुकडे टाकतात आणि काही क्षणातच हे मासे वर येताना दिसतात. पूर्वी असं सांगितलं जायचं की जर कोणाकडे लग्नकार्य असेल आणि भांड्यांची गरज पडली तर लागणारी भांडी या डोहामधून वर यायची. वाळणकोंड निसर्ग, श्रद्धा आणि आख्यायिकांनी जोडलेलं एक आगळं वेगळं ठिकाण. वाळणकोंडचा हा सुंदर अनुभव मनात साठवत आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला.
हा ना हे थांब अरे माशा डायरेक्ट तोंडात जात आहे बोलतोय माशा माशा बारीक बारीक चिकट डोळ्यात सॉरी हे आता खायचं काय करायचं? खायला कुठे जायचं? तिथे खायला मार्केटमध्ये थांबूया. हा मार्केटमध्ये वडापाव एकदा खाऊ मार्केटमध्ये बसलो ना की विषय संपला. इथून तिथं जवळच आहे ना. चालेल मार्केटला जाऊया. हे फक्त लय अरे बारीक बारीक चिलट आहेत हा माझा पण म्हणून डोळ्यात वायझर गेले लावला. 2-3 माझे ते तसेच ठेवले मी काय आणलेच ना मग वायझर लावला ना म्हणून मी. हात ठेव मग असं तर करू नये. बोलतोय तर डायरेक्ट तोंडात जातात मग बोललो असा हात ठेव मी बोलतो मग आम्ही असंच बोलत येतो चालेल. हवे आपण शिवतर घ्यायला गेलो ना तर जाताना पण कधी पोहोचतोय असं झालेलं. पण येताना आम्ही पटापट आलो. आता इथे वाळणकोंडला पण असंच झालं. जाताना पण आपल्याला म्हणजे समजत नव्हतं की यार कधी येणार. आणि आता आम्ही पटापट आलो. इथे तर सोगमकोंडला पण येऊन पोहोचलो. तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्ही एखाद्या ठिकाणी चालले आहेत आणि तुम्हाला असं झालंय की यार किती अंतर जास्त, पण येताना असं झालं की अरे एवढंच अंतर होतं? तर कमेंट करा तुमचा तो किस्सा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आलो बाबा एकदाच बिरवाडला. बघू खायला काय मिळतंय का. हे बिरवाडचं मार्केट. सामान काय घेऊन जायचं असेल ना गावाला तर आम्ही इकडे देतो. मला वाटलंच केवरी पाणीपुरीसाठी देणार. आणि पाणीपुरी मंचुरियन काय करूया? वडापाव वगैरे तिथे मागे असेल स्वीट्स वाला तर. हा चला मग पुढे. ए वडापाव आहे की? आहे वडापाव. ते भजी असणार.